नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण पूरक कोन असे म्हणतो। तर मित्रांनो, पूरक कोन म्हणजे काय? तर समजा आपण इथे एक रेषा काढली, रेषेला नाव दिलं ए आणि बी। तर मित्रांनो, ह्या एका रेषेमधून आपण एक किरण काढला, इथे बिंदू सी दिलं, सी मधून आपण एक किरण काढला, समजा इथे ए बी सी, इथे नाव दिलं डी। तर मित्रांनो, या आकृतीमध्ये आपल्याला किती कोन भेटतात? तर कोन ACD व कोन दुसरा कोन आहे DCB। मित्रांनो, पूरक कोन म्हणजे काय? तर ह्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। म्हणजे कोन ACD प्लस कोन DCB यांच्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। अशा कोनांना आपण पूरक कोन असं म्हणतो, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल। आपण मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहिलेलं आहे कोटी कोन म्हणजे काय। कोटी कोनमध्ये दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते। या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते। तर इथे दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। तर मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत। म्हणजे सप्लिमेंटरी अँगल म्हणजे दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश। तर मित्रांनो, आता एक्झाम्पल पाहूया। तर 135 अंश पहिला क्वेश्चन आहे। 135 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप काढा। मापाच्या पूरक कोनाचे माप काढा। मित्रांनो, 135 अंश मापाचा पूरक कोन एक कोन आहे। समजा हा कोन आहे 135 अंशाचा, तर त्याचा दुसरा कोन किती अंशाचा असेल? तर मित्रांनो, काय आहे इथे? तर दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। म्हणजे दुसरा कोन आपण काय x मानू, म्हणजे कोणता? 135 अंश अधिक x बरोबर 180 अंश। का? तर सप्लिमेंटरी अँगल म्हणजे पूरक कोन विचारले म्हणून। म्हणजे इथे x काय येईल? x बरोबर 180 वजा 135। मित्रांनो, 180 मधून 135 गेले म्हणजे 10 तून 5 गेले 5, 18चा एक हातच्या देऊन टाकायचा, 17 राहिले, 17 मधून 13 गेले, राहिले 4। म्हणजे 45 अंशाचा याचा पूरक कोन असेल। दुसरा कोन असेल तो किती अंशाचा असेल? तर 45 अंशाचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूरक कोनाचे माप काढता येते। म्हणजे पूरक कोनाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। मित्रांनो, असेच एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत। समजा 15 अंशाचा कोन दिला, 15 अंशा मापाच्या पूरक कोनाचे माप काढा। तर काय येणार? 180 वजा 15 किती येणार मित्रांनो? 165 अंश। म्हणजे दुसरा पूरक कोन हा 165 अंशाचा असेल। म्हणजे ते पूरक कोन होतात, दोन्ही कोन मिळून। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पुढचे एक्झाम्पल आहेत 85 डिग्री, 105 अंश, 140 अंश। याचे उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया।
व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या टॉपिकमध्ये आपण विरुद्ध कोन शिकणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.